असं जर म्हणणं असेल सगळ्यांचंच तर मग तुमची जी कामं चालतायत, करोडोनी जी कामं चालतायत, ते तुम्ही कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे आरोप करायचे म्हणून करू नका. तुम्ही बोलताना दिनू मोरिया जे कोणी आहेत त्यांचे प्रूफ जर आढळले किंवा काही जे काय असेल हे दोरीवरनं साफ करायचा आणि लोकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंबद्दल पाहिजे तेवढं नरेटिव्ह पसरवायचं. हा एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे. तरीसुद्धा एवढं करू नाही, गेले 3 वर्षात तेच काम करतायत. तरीसुद्धा उद्धवजीने आपले खासदार निवडून आणले, आपले 20 आमदार निवडून आणलेले. एका महाशयाने तर सांगितलं होतं तुमचे 5 तरी खासदार निवडून आणा, आता मी राजीनामा देतो. ते विचारायला जात आहे का तुम्ही राजीनामा कधी देताय म्हणून? त्यामुळे जे काही नरेटिव्ह पसरायचं तेवढं तुम्हाला, कारण बोलणारं तर तोंड नाही धरू शकत, ते बोलत राहा. दिनू मोरिया काय कितीतरी लोक मित्र असू शकतात, याचा अर्थ असा नाही होत की ठाकरेंनी मग महापालिकेचे अधिकारी काय करतायत? महापालिकेच्या अधिकारी कुठल्या नियमाने काम करतात? मग ठाकरे नियमाने काम करतात का? मग आतापर्यंत जो निधी वापरला जातोय, जो गेल्या 4 वर्षात, तो कुठल्या निधी कोणाच्या थ्रू वापरला जातोय? काही बोलतात, वाटेल तसं त्याला आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न कर. पण एक लक्षात ठेवा, मुंबईकर त्यांच्या बाजूने आहेत. लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी वेगवेगळ्या खात्याचा निधी सातत्याने त्या तिथे वळवताना आपल्याला पाहायला मिळतं. आताही जवळपास 3ऱ्यांदा आदिवासी विभागाचा निधी जो आहे 350 कोटीच्या आसपास तिकडे वळवण्यात आलेला आहे. काय बोलायला? अहो, ही लाडकी बहीण आली ना तेव्हाच आम्ही सांगत होतो हे सगळं सब झूट आहे. पण काय त्यावेळेला वातावरण एवढं निर्माण केलं, बायकांना महिलांना आमच्या 1,500 रुपये दिले आणि तो कार्यक्रम करायला 3 कोटी 4 कोटी खर्च केले. कोणासाठी गेले? तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी गेले. आज काय करतायत? एक त्यांचाच मंत्री रडतोय, त्याला न विचारता शिरसाट ते रडतायत. ते सरळ बोलले आमची पद गोठवा. एवढी वेळ आली, इकडचा निधी उचलायचा तिकडे टाकायचा, म्हणजे हा अशी ही बनवी असं चालू आहे. कोरोनाच्या संदर्भात देखील एअरपोर्टवरती कोरोनाची टेस्ट देखील करण्यात येणार आहे अशी देखील माहिती मिळत आहे. सगळ्यांनी अचानकपणे ती टेस्ट जी आहे त्या करण्यात येतील. RT-PCR झालाच पाहिजे. कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. आता हॉस्पिटलमध्ये पण विलगीकरण आणि त्यांचे स्वतःचे वेगवेगळे वॉर्ड पण तयार होत आहेत. आणि आम्ही आत्ता ज्या पद्धतीने आम्ही नेहमीच सांगत असतो की मुंबई ही बशीसारखी आहे. आम्हाला प्रश्न विचारले गेले ब्रिमस्टडचं काय झालं? मी त्यांना त्यावेळेलाही विचारलं, आत्ताही तुमच्या माध्यमातून विचारते की मोगऱ्याची वर्कआउट दिलेली आहे आणि माहूलचं सॉल्ट कमिशनरची परवानगी आणायची, ते कोण आणणार? राज्य कोणाचं आहे? का 3 वर्ष 3.5 4 वर्ष लागली एका सॉल्ट कमिशनरचं पत्र आणायला? तुम्ही आम्हाला विचारता STPचं काय झालं? गुलाब्याचा STP चालू केला आणि जेव्हा हे सगळे महाशय आमच्याबरोबर होते तेव्हा सगळ्याला माहिती आहे, एक 25ला पूर्ण होणार आहे, एक 27ला पूर्ण होणार आहे, एक 29ला. कारण त्यांच्या काही ॲक्वायर करायच्या आहेत जागा काय आहेत. आणि फक्त उद्धवजींवर आरोप करायला गेल्या 25 वर्षात केलं काय? अरे 25 वर्षात तुम्ही आमच्याबरोबर होतात, तुम्ही उत्तर द्या, तुम्ही आमच्याबरोबर केलात काय? फक्त त्याला आम्ही जबाबदार. मग काय तुम्ही गाई तेवढ्या वर्षात? याचा अर्थ निव्वळ उद्धवजींना बदनाम करणं. आदित्याला प्रश्न विचारतात की आदित्यानी म्हणे गेली 25, अरे आदित्याचं वयच आता 32 पूर्ण 33, मग 25 म्हणणं बाकीचं काढलं का? तर 7-8 वर्षाचं आलं की काय करायला? म्हणजे कुठूनही चांगला काम करत आहेत, त्यांचं चांगलं नाव होत आहे. सगळ्या पब्लिकला आता कळून चुकलेलं आहे की हा मुलगा काहीतरी करेल आणि करतोय, मग त्याला बदनाम करा. मंत्री संजय शिरसाट देखील म्हणतात की आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हायला पाहिजे, प्रकरण टाळण्यापेक्षा एकदाच काही ती चौकशी व्हायला पाहिजे. मुंबईला अडवलंय कोणी तुम्हाला? अडवलंय कोणी? केंद्र तुमच्याकडे, राज्य तुमच्याकडे, अडवलंय कोणी? कराच. दूध का दूध आणि पाणी का पाणी. पण तुम्हाला ते नाही करायचं आहे. तुम्हाला ते दररोज नरेटिव्ह पसरवायचं आहे, म्हणून ही नाटकं चालली आहे.
कराच. आदित्य साहेबांनी तर पहिलंच नाही करा आणि एकदाचा काय तो सोक्ष लावा. संजय शिरसाट असं देखील म्हणतात की मुंबईला लुटणारे हे चोर आहेत, अनेक कंत्राट दिले, मराठी माणसांना वाव नव्हता. दिनू मोर्या हे कसे आहेत सगळ्यांना माहिती आहे. तुमचे पण आता चौकशी आम्ही करतोय. तुमचे कंत्राटदार, माझा लाडका कंत्राटदार कोण आहे आणि चोरांमध्येच होतात, पळून गेलात ते पण तुम्ही चोरच. काही काल फडणवीसांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की 2019ला आम्ही ठाकरेंना धोका नाही दिला, तर ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. राजकारणात कोणी हातात घडी घालून बसून राहू शकत नाही, कुठेतरी वाट शोधावी लागते. नाही, मला त्या राज ठाकरे साहेबांच्या कुठल्याच कामकाजाचा मला माहिती नाही. आणि मग अमित ठाकरेला त्यांनी धोका दिला, शिंदेनी, फडणवीस म्हणताय. हा फडणवीस, तिथे शिंदेचा उमेदवार होता, भाजपाचे मतं पडली त्यांना. ते म्हणत असले तरी आज सांगते भाजपाची मतं पडली, शिंदेची मतं नाही पडली. त्यामुळे कोण कोणाला धोका देत आहे त्या त्रिकोणात ते त्यांचं ते बघून घेते. ताई, त्यासोबत रोहिणी खडसे यांचं ट्विट आलं आहे, जो त्या वकिलाच्या कानाशी लावेला त्याच्यात मी सत्कार करणं असं त्यांनी म्हटलं. हो, मी ऐकते त्या वैष्णवीच्या बाबत. एखाद्या महिलेला काय नक्की करता आलं नाही का तिची बदनामी करायची. 10 महिन्याचं बाळ जेव्हा बाई सोडून जाते, जीवावर बेतून उतर, तेव्हा हे पार्श्वभूमी असूच शकत नाही. समजा आपण असं धरूया एका मिनिटासाठी असेल, तर ती बाळ घेऊन निघून गेली असती, ह्या मारकुट्यांकडे कशाला राहिली असती. त्यामुळे हे सगळं खोटं आहे. एखाद्या महिलेची अशीच बदनामी करायची, तिच्या चारित्र्यावर करायची. आणि कोण करतं, खऱ्या अर्थाने जे चारित्र्य ज्यांचं हाणं नाही, लोक बघतायत तेच करतात. आताही खासदार रवींद्र वायकर यांनी मागणी केली आहे की CST स्थानकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा. हीच मागणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील केलेली होती आणि या संदर्भात आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं. आता राज्य सरकार, केंद्र त्यांचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आपुलकी काय ते आपल्याला सगळ्या कारनाम्यांमध्ये दिसलेली आहे. पुतळा पडल्यानंतर पुन्हा खर्चाच्या उभं करणं, त्यामुळे आमचं दैवत आहे आणि मागणी आहे तर बसवा. धारावी संदर्भात बैठक झाली, धारावी संदर्भात मुख्यमंत्री आणि ती जी मागणी आहे ना, ती अरविंद सावंतनी पहिली उचलून धरली आहे. सभागृहात त्यांनी चांगलं त्याच्याबद्दल आवाज उठवलाय. त्यामुळे जे बसेल ते अरविंद सावंतांचं, खासदार अरविंदभाई सावंत यांचं श्रेय असेल. लाटायचं सवय झाली आहे ना श्रेय. काल धारावी संदर्भात बैठक झाली, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली. हा प्रकल्प लवकरात लवकर पार करावा अशा प्रकारचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच जे तिकडं व्यवसाय चालतात त्यांना देखील पुनर्वसन करणार आणि कोणालाही जाऊ देऊ नका इकडे तिकडे अशा प्रकारचे निर्देश दिले. बघा, गरीब लोक आहेत, शिवसेनेने आवाज स्मॉल इंडस्ट्रीज आहे. उद्धवजींचं म्हणणं त्यांना बाहेर कुठे टाकू नका, कारण खूप मोठा एरिया आहे. त्यांना तिथेच अकोमेंडमेंट करा आणि त्यांना बिझनेस असेल त्याचा बिझनेस द्या, घर असेल त्याचं घर द्या. बाहेर कुठेही पाठवता कामा नये, त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. ताई, एका मुलाखतीत फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी धोका दिला, जो योग्य मार्ग होता त्यावर सरकार खर्च. मात्र ज्यांना बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत होतो त्यांना पुढे घेऊन गेलो असं म्हटलं. ठीक आहे, जे केलंय ते दिसतंय महाराष्ट्राला. ओके. संजय शिरसाटांनी आहे ना तिच्या मुलासाठी नुकतंच 67,000 कोटींचं हे घेतलंय, घर घेतलंय, हॉटेल घेतलंय. संभाजीनगरमधील विटीस हॉटेलमध्ये त्याची खरेदी केली. कशा बघतो? नाही, ते हॉटेल तर असं आहे की ते खूप जास्त किमतीचं होतं. ते खूप जास्त किमतीत होतं. फक्त ते 37 कोटीमध्ये त्यांना मिळालं कसं, असा प्रश्न उपस्थित होतो. आता ह्याच्यामध्ये किरीट सोमय्यांनी वर्किंग केलं पाहिजे, कारण असे बरेच प्रकरणं ते सांगत असतात, तर याच्यावरही केलं पाहिजे. आणि 67 करोड जरी असले तरी शिरसाटसारख्या माणसाला भारी आहेत. पिताश्रेणी वरून पाठवले का अजून कुठून पाठवले किंवा असे कुठले धंदे केले, काय केले, त्याची स्पष्टता महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी.